नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर. आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्य महाफास्ट 50 प्रश्न, सामान्य ज्ञान 1000 प्रश्न. आजचे व्हिडिओ आहे 901 ते 950, दिनांक 24/8/2024, भाग 19. चला तर चालू करूया. आपण भाग 19वा. 901वा प्रश्न आहे, भारताची सुवर्णकन्या कोणास म्हटले जाते? तर बरोबर उत्तर आहे PT उषा यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 902, जागतिक एड्स दिवस कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? तर बरोबर उत्तर आहे 1 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 903, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर बरोबर उत्तर आहे निळा देवमासा हा आहे सर्वात मोठा सस्तन प्राणी. प्रश्न क्रमांक 904, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे हेग हे आंतरराष्ट्रीय न्यायालय या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 905, टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर बरोबर उत्तर आहे अशोक कामटे यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 906, राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला? तर बरोबर उत्तर आहे 1913. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. 907वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे 1 मे. प्रश्न क्रमांक 908, महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे राजस्थान. 909वा प्रश्न आहे, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे अहमदाबाद या शहरास म्हणतात. प्रश्न क्रमांक 910, नैसर्गिक बंदर व 7 बेटांवर वसले महाराष्ट्रातील शहर कोणते? तर मुंबई हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 911, गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे जयपूर. जयपूरला म्हणतात गुलाबी शहर. प्रश्न क्रमांक 912, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? तर बरोबर उत्तर आहे भाकरा व नांगल. मित्रांनो, आपण टाकलेले प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये, त्यामुळे लक्षपूर्वक प्रश्न पहा. 913वा प्रश्न आहे, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे उभारण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे तारापूर. प्रश्न क्रमांक 914, सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर बरोबर आता उत्तर आहे नेपाळ. प्रश्न क्रमांक 915, अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण? तर बरोबर उत्तर आहे युरी गागारिन हे आहेत. असे प्रश्न पडतात परीक्षेमध्ये. प्रश्न क्रमांक 916, ग्रँड मास्टर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे बुद्धिबळ. प्रश्न क्रमांक 917, ड्युरँट कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे फुटबॉल. प्रश्न क्रमांक 918, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे 8 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 919, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बरोबर उत्तर आहे दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 920, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर बरोबर उत्तर आहे भारतरत्न. प्रश्न क्रमांक 921, 26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 922, जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बरोबर उत्तर आहे 8 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 923, भारतातील पहिली कागद गिरणी कुठे सुरू करण्यात आली? तर बरोबर उत्तर आहे श्रीरामपूर. प्रश्न क्रमांक 924, भारतात अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेसिक एज्युकेशन मराठी हे चॅनल आहे आपलं. 925वा प्रश्न आहे, भारतात अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 926, जगप्रसिद्ध ताजमहल कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे आग्रा जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 927, भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे?
तर बरोबर उत्तर आहे केरळ. असे प्रश्न परीक्षेमध्ये नक्की पडतात. पोलीस भरतीमध्ये आपले भरपूर प्रश्न पडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 928, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर बरोबर उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 929, भरतपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 930, भारतातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे जमशेदपूर या ठिकाणी पहिला लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 931, भारतात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 932, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर बरोबर उत्तर आहे कळसूबाई, हे सर्वात मोठे उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 933, महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? तर बरोबर उत्तर आहे चंद्रपूर. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. 934वा प्रश्न आहे, कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमनावर कोणते शहर वसले आहे? तर बरोबर उत्तर आहे कराड. 935वा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे वैजापूर. 936वा प्रश्न आहे, भारतातील पहिली भूविकास बँक कुठे स्थापन करण्यात आली? तर बरोबर उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 937, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? तर बरोबर आहे 366 दिवस असतात लीप इयरमध्ये, जे 4 वर्षाला एकदा येतात. 938 प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते? तर बरोबर आहे 37. 939वा प्रश्न आहे, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटांच्या व्यक्तींना चालते? तर ओ जे रक्तगट आहे ते सर्वांना चालते. प्रश्न क्रमांक 940, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर बरोबर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 941, भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला? तर बरोबर उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 942, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे महात्मा फुले यांनी केलेली आहे. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. 943वा प्रश्न आहे, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे मोहम्मद इक्बाल. 944वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर बरोबर उत्तर आहे आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. 945वा प्रश्न आहे, सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर बरोबर उत्तर आहे रत्नागिरी हा जिल्हा आहे, जे महाराष्ट्रात सगळ्यात लांब किनारपट्टी आहे. 946वा प्रश्न आहे, राजा राम मोहन राय यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर बरोबर उत्तर आहे ब्रह्मो समाज. 947वा प्रश्न आहे, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बरोबर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. 948वा प्रश्न आहे, सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते? तर बरोबर उत्तर आहे 6000. प्रश्न क्रमांक 949, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे न्यूयॉर्क. प्रश्न क्रमांक 950, शेवटचा प्रश्न आहे, डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी लावला आहे. मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा आणि मित्रांना व्हिडिओ नक्की पाठवा. सर्व प्रश्न गुगलवरून घेतले आहेत, त्यामुळे काय चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. धन्यवाद.